सेंटरमध्ये आपलं स्वागत। आता जाऊया पूर्वेकडच्या त्या राज्यात जिथे झालेल्या रेकॉर्ड तोड मतदानाने साऱ्या देशाचं लक्ष वेधलं। मी अर्थातच पश्चिम बंगालबद्दल बोलतेय। पश्चिम बंगालमध्ये आज 8 जिल्ह्यांमधल्या 142 जागांसाठी मतदान संपन्न झालं आणि त्याबरोबरच देशातल्या 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुका संपल्या। आता प्रतीक्षा आहे मतमोजणीची। केरळ, आसाम आणि केंद्रशासित पुदुचेरीला 9 एप्रिलला एका टप्प्यात मतदान झालं, पण सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज झालं। दुपारी 5 वाजेपर्यंत 90% मतदान झालं। पहिल्या टप्प्यात 152 जागांवर विक्रमी 92% मतदान झालं होतं। खरं तर पश्चिम बंगालची निवडणूक ही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे। ममता बॅनर्जींच्या विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी भवानीपूरच्या मतदारसंघातून रिंगणात आहेत। बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विरुद्ध मुख्यमंत्री अशी ही चुरशीची लढत आहे। बंगालचा किल्ला सर करण्याची भाजपची प्रखर महत्वाकांक्षा आहेच, त्यामुळे प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही इथे उतरलेले दिसले होते। यावेळच्या निवडणुकीपूर्वी SIR नंतर मतदान याद्या चाचणी आणि निवडणूक आयोगानं राबवलेल्या मोहिमांमुळे पश्चिम बंगालची निवडणूक अधिकच चर्चेत होती। TMCने हे मुद्दे घेऊन भाजपवरती निशाणा साधला, तर भाजपने बांगलादेशींची घुसखोरी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांना प्रचाराचे मुख्य मुद्दे बनवले। यामुळेच की काय, जेव्हा पहिल्या टप्प्याचं मतदान संपन्न झालं तेव्हा ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेने SIR विरोधात प्रचंड बहुमताने मतदान केलंय अशी प्रतिक्रिया दिली, तर गृहमंत्री शहा यांनी TMCचा सूर्य मावळलाय असं म्हटलं। जर आपण पश्चिम बंगालचे मागच्या निवडणुकांचे आकडे पाहिले तर 2021 पासून भाजपच्या विजयाची चढती कमान इथे पाहायला मिळाली। म्हणूनच या निवडणुकीत ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्री पदावरती विराजमान होतात का भाजपचं कमळ इथे फुलतं, याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे। आता एक्झिट पोल काय म्हणतायत हे आपण पाहणार आहोतच, पण बंगालवरती कुणाचा झेंडा फडकणार हे आपल्याला खऱ्या अर्थाने 4 तारखेलाच कळेल। आता याच अनुषंगाने सगळ्यात आधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो प्रश्न विचारला आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। प्रश्न आहे, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंपर मतदानाचा फायदा कोणाला होईल, ममता बॅनर्जी आणि TMCला का भाजपला? चार मेला आपल्या पश्चिम बंगालबद्दलचं चित्र स्पष्ट होणारच आहे, पण आज निवडणूक संपल्यानंतर जे एक्झिट पोल आलेत त्या एक्झिट पोलनुसार काय परिस्थिती आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। आपण पश्चिम बंगाल व्यतिरिक्त सगळ्याच ज्या निवडणुका झाल्यात त्यांचा अंदाज घेतोय एक्झिट पोलच्या माध्यमातून। तामिळनाडूमध्ये एकूण 234 जागा आहेत, तर त्याच्यामध्ये 2021चा निकाल बघता DMK आणि काँग्रेसला 159 जागा मिळालेल्या होत्या, पण आता पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार 147 जागा यावेळी मिळणार असं कळतंय आणि अण्णा द्रमुक अधिक भाजप यांना 75 जागा मिळालेल्या होत्या, तिथे एकच जागेचा फरक असेल आणि 74 जागा इतर पक्षांना मात्र अपक्षांना 13 जागा मिळतील असा कयास आहे। पोल ऑफ पोल्स च्या माध्यमातून ही माहिती कळतेय, हे एक्झिट पोल कळतायत। आणि पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी मतदान झालं। तृणमूल काँग्रेस या पक्षाला 216 जागा मिळालेल्या होत्या 2021 मध्ये। या वेळेला 2024 मध्ये 129 जागा मिळतील पोल ऑफ पोल्स नुसार असा कयास बांधण्यात आलेला आहे।
आणि भाजपला 77 जागा मिळालेल्या होत्या 2021 मध्ये, त्या वाढून 158 होतील असा पोलचा एक्झिट पोल आलेला आहे. इतर 1 वरून 6 वर जातील. आसाममध्येही या निवडणुकीमध्ये 85.91% इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. भारतीय जनता पक्षानं यंदाच्या निवडणुकीत आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट या 2 पक्षांसोबत युती केली. दुसरीकडे काँग्रेसनं आसाम सम्मिलित मोर्चा या 8 पक्षांच्या माध्यमातून भाजपला तगडं आव्हान दिलंय. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेऊन राज्यात परिवर्तनाचा नारा दिला. 2021च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीनं गौरव गोगोई यांच्या रूपानं भक्कम चेहरा दिला, तर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं तिसऱ्यांदा राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. आपण पाहूयात मीडिया रिॲक्शन्स काय आलेले आहेत दुसऱ्या प्रश्नावरती. बंपर मतदान पाहता सत्ताविरोधी लाट आहे असं वाटतंय असं म्हणतायत विनोद. पुढची प्रतिक्रिया आपण बघूया. एक्सवरनं दीपक यांची प्रतिक्रिया. भाजपला SIR-मुळे फटका बसणार आहे, कारण लोकांनी आपलं नाव कट होऊ नये म्हणून मतदान खूप चांगलं केलंय. पुढची प्रतिक्रिया आपण पाहूयात. युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे मीत यांची. इथे भाजपला याचा फायदा होणार नाही. तर एकंदरीत भाजपला फायदा होणार नाही असं मत आहे सर्वसामान्यांचं. सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया आपण बघतोय. तर पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलंय. पश्चिम बंगालसह केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमधील सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. 4 मेला कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल, पण त्याआधी ABP माझा आपल्या प्रेक्षकांसाठी पोल ऑफ पोल्स घेऊन आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आणखीन काही स्रोतांच्या माध्यमातून पाहूयात एक्झिट पोल्स काय म्हणतात. पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळतील आणि भाजपला 146 ते 161 जागा मिळतील असं मॅट्रिक्सचा पोल ऑफ पोल्स म्हणतंय. आणि इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. एकूण जागा आहेत 294. तर तमिळनाडूमध्ये याच एक्झिट पोलच्या माध्यमातून DMK आणि काँग्रेसला 122 ते 132 जागा मिळण्याची शक्यता आहे. अण्णा द्रमुक अधिक भाजपला 87 ते 100 आणि इतर पक्षांना 10 ते 18. आसाममध्ये भाजपला 85 ते 95, काँग्रेसला 25 ते 35 आणि इतर पक्षांना 6 ते 12, एकूण 126 जागांपैकी. केरळमध्ये डाव्या पक्षांना 60 ते 65, काँग्रेसला 70 ते 75 आणि इतर पक्षांना 5 ते 6. म्हणजे इथे काँग्रेसचं पारडं जड असण्याची शक्यता आहे. पण काठावर सरकार येईल असेच संकेत आहेत. त्यानंतर पोल डायरी या स्रोताच्या माध्यमातून आपण बघतोय. पश्चिम बंगालला तृणमूल काँग्रेसला 99 ते 127 जागा मिळतील असं पोल डायरी म्हणतेय. भाजपला 142 ते 171, म्हणजे इथे पुन्हा एकदा भाजपचा कल जास्त दिसतोय. काँग्रेसला 3 ते 5 आणि इतर पक्षांना 5 ते 9. प्रजा या स्रोताच्या माध्यमातून पुढचा एक्झिट पोल आपण बघूयात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 85 ते 110, भाजपला 178 ते 208 असा कयास सांगितलेला आहे प्रजा पोलने आणि इतर पक्षांना 0 ते 5 जागा. आणि आता आपण जाऊयात प्रश्नावरती पोल काय आला ते आपण पाहूयात. थेट जाऊयात पोल सेंटरला. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या बंपर मतदानाचा फायदा कुणाला होईल? 50,000 मतं यावर आली आणि ममता बॅनर्जी या
ऑप्शनवरती 60% लोकांनी शिक्कामोर्तब केलं आणि 40% लोक म्हणतात की भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे. यानंतर आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत